पिकअप नव्हता. तर पिकअप कशामुळे नव्हता हे बघू शकता. एअरमा सेन्सर आहे. तर एअरमा सेन्सर गाडीचा खराब झाला असं कंपनीमध्ये सांगितलंय कस्टमरला. पण हा सेन्सर आपण क्लीन करून बसवणार आहे. कारण काय झालेलं आहे, काय होतं म्हणजे ऍक्च्युअल मध्ये काय होतं हे पण मी सांगतो. हा जो सेन्सर आहे कोणत्या पण बॉडीच्या एअर फिल्टरला असेंबल होतो. ओरिंग बनून एअर फिल्टरला असा असेंबल होतो. तर काय होतं, एअर फिल्टर जेव्हा तुमचा जाम होतो, तुम्ही जास्त दिवस बदला ना, त्यावेळी काय होतं, जी घाण असते ती इथून पास होते आणि हवा इथून या साईडनं आत जाते. तर मला एवढं सांगायचं या व्हिडिओमध्ये, तर हवा जी घाण जी हवा पास झाली असते आत पूर्ण सेन्सर फिट आहे. तुम्ही बघू शकता आता व्हिडिओमध्ये पूर्ण आत सेन्सर फिट आहे सेंटरला. तर काय होते, हवा सेन्स करून ईसीएम ला कळवायचं काम हा सेन्सर करत असतोय. जर ह्या सेन्सरवर जर घाण जमा झाली आणि सेन्सरला जर सेन्सच नाही झालं की एवढी हवा आत आल्या आणि आपल्याला ईसीएम ला कळवायचं आहे, तर हा चुकीचं इन्फॉर्मेशन ईसीएम ला देणार आहे. आणि जर चुकीची इन्फॉर्मेशन ईसीएम ला दिली तर ईसीएम कडून कंट्रोलच होणार नाही तुमची गाडी. तुम्ही किती जर ऍक्सिलेटर दिलं तर गाडी अशी दबून चालणार आहे. किंवा कसं होणार आहे, तुम्ही ऍक्सिलेटर जर दिलं 2000च्या वर पण जात नसले सेम प्रॉब्लेम असतो. तर हा चेंज करायची गरज नाही मित्रांनो. कारण 3,500-4,000 रुपये किंमत आहे. म्हणजे स्पेसिफिक ब्रँड नुसार कमी जास्त किंमत आहे. तर हा चेंज करायची गरज नाही. हा क्लीन करून पण होतो. हा जर शॉर्ट झाला तर हा चेंज करण्याची गरज आहे. दुसरा ऑप्शन नाही शॉर्ट झाला तर, कारण हा रिपेअर करता येत नाही. काय नाही, इलेक्ट्रॉनिक सेन्सर असल्यामुळे हा रिपेअर होत नाही. त्यामुळे हा त्यावेळी चेंज करावा लागतो. पण आता काही गरज नाही. आता हे मी क्लीन करणार आहे. बघू शकता हे मॅक्सवेल कंपनी थ्रोटल क्लीनर मागवलेलं आहे मी. हे वापरून किंवा इलेक्ट्रिक कॉन्टॅक्ट क्लीनर सुद्धा तुम्ही क्लीन करू शकता. हे क्लीन करणार आहे आपण. याच्यानंतर गाडीचा पिकअप पूर्णपणे क्लिअर होणार आहे. थँक्यू.